नमस्कार, शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्यांमध्ये आपलं मनापासून स्वागत। मोदी सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी केले, डॉक्टर मनमोहन सिंग यांची मोदी सरकारवर टीका। देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नरेंद्र मोदी सरकारची मागील 10 वर्षातील कामगिरी निराशाजनक राहिल्याचं मत व्यक्त केलंय। तसेच केंद्र सरकारच्या शेती धोरणांवरूनही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी नाराजी व्यक्त केली। 864 पाकिटाची 1400 रुपयांना विक्री, कृषी सेवा केंद्र चालकावर गुन्हा दाखल। तेवारा तालुक्यातील अडसूळ येथे कृषी विभागाच्या भरारी पथकाची कारवाई। टेंभुर्णीमधील अनेक शेतकरी सोयाबीनच्या विम्यापासून वंचित, मदत देण्याची मागणी। कंपनीच्या प्रतिनिधींकडून उडवाउडीची उत्तरे मिळत असल्याचा आरोप। कंपन्या म्हणतात केवायसी करा। शेतकऱ्यांचे खरेदीदारांकडे तब्बल 200 कोटी अडकले, विक्री केलेल्या हळदीचे 1 ते 1.5 महिने पेमेंट मिळेना। सोयाबीनला 43,543 तर कापसाला 55,582 पीक कर्ज। शासन निर्णयानुसार बँकांना निर्देश, फळपिकांच्या कर्जाचे दरही केले निश्चित। केवायसी नसल्याने जिल्ह्यात शेतकऱ्यांचे 31 कोटी रुपये पडून, नैसर्गिक आपत्तीनंतर शासनाने केली मदत। 2022 पासून रक्कम पडूनच। जळगाव बाजार समितीत हरभऱ्याच्या दरामध्ये 400 रुपयांची वाढ, ज्वारी दादरचे दर मात्र स्थिर। तुरीची आवक मंदावली, ज्वारी विक्रीसाठी 31 मे पर्यंत नोंदणी प्रक्रिया। नवीन परिपत्रक शेतकऱ्यांच्या मुळावर, पीक विम्यास फटका बसण्याचा मोठा धोका। दुष्काळ असताना मुख्यमंत्री सुट्टीवर, पटोले यांचा आरोप। राज्यात 20 दिवस पाणी मिळत नसल्याचीच परिस्थिती। पेरणीच्या तोंडावर बियाण्यांचे दर वाढले, शेतकऱ्यांनी घरात ठेवलेला कापसाचे दर जैसे थेच, शेतकरी नाराज। खरीपाच्या तजवीजीसाठी विकला जातोय कापूस। अशा दररोजच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।